तर कोल्हापूर जिल्ह्यामधील इचलकरंजी शहरामध्ये प्रभू रामाच्या पालखीचा सोहळा पार पडला। काळा मारुती मंदिरापासून निघालेली पालखी राम मंदिरापर्यंत पोहोचली आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। अयोध्येमध्ये श्री प्रभू रामांच्या मंदिराचा सोहळा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये प्रभू रामाचे पालखीचा सोहळा आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापुरातील इचलकरंजी या ठिकाणी काळा मारुती मंदिर या ठिकाणाहून श्रीराम मंदिरापर्यंत हा पालखी आहे तो सोहळा निघताना आपल्याला पाहायला मिळतोय। आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या पालखी सोहळा आहे तो निघालेला आहे। हजारो इचलकरंजीकर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। धनगरी ढोल आहेत, महिला खास करून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात। भगव्या साड्या परिधान करून या सगळ्या महिला या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत। म्हणजे एकूणच जर बघितलं तर इचलकरंजीतलं वातावरण हे अतिशय भगवमय झालेलं या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच हा आज असेल किंवा उद्या असेल प्रत्येक शहरामध्ये या अशाच पद्धतीचा पालखी सोहळा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक शहरामध्ये उद्या राम मंदिरामध्ये सोहळा होणार आहे। याच पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा भक्तीचा सागर आहे तो उसळलेला पाहायला मिळतो। कॅमेरामन निलेश शेवाळे सह विजय केसरकर, एबीपी माझा, इचलकरंजी, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।